आणि आज 25 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्याकडे आपण हा विषय घेऊन गेलात. माननीय नगराध्यक्ष असतील, माननीय आमच्या शिर्के वहिनी असतील, विशेष पाठपुरावा करणाऱ्या त्या सगळ्यांनी हा विषय आणि माझ्याकडे आपण स्वतः बोललात म्हणून मी स्वतः आपण सर्वांनी हा विषय दादांकडे घेतला आणि दादांनी त्याला मान्यता दिली. मी या ठिकाणी विशेष आभार मानते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांना. हा निधी जो दिलाय तो आपले लोकप्रिय आमदार योगेश दादा यांच्या मागणीनुसार मंत्री महोदयांनी त्वरित या ठिकाणी 13 लाख रुपये आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी हे कॉन्क्रिटीकरण कुणी केलं हा वादाचा विषय रोज ऐकतो आम्ही. मी केलं असं काही जण म्हणतात. मी परवा एक बॅनर माझ्या व्हॉट्सअपवर आला होता. त्या बॅनरवर मी बघितलं की नावं होती ते कधी राजकारणात तरी आहेत का, हा माझा खरा प्रश्न आहे. त्यांना कुठला नेता आहे का, त्यांना कुठला पुढारी आहे का, म्हणजे इथे आणायला गेलो कुणाकडे आणि आणले कुणाकडनं मलाच काही कळत नाही. म्हणून तो बॅनर बघून मला थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण ज्यांनी ही मेहनत केली, ज्यांनी हे कॉन्क्रिटीकरण आणलंय, ज्यांनी केलं त्याचं श्रेय आपण मानलं पाहिजे, त्याचे आभार आपण मानले पाहिजे. आणि म्हणून माननीय नामदार योगेशदादा कदम आणि पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नाने कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. त्याचं श्रेय माझी विनंती आहे कुणी घेऊ नये. खरं म्हणजे एका संघटनेमध्ये, एका रिक्षा संघटनेमध्ये एकच युनियन असावी हा मताचा मी आहे. परंतु इथे मात्र 2 युनियन आहेत. पण माझी दोघांना विनंती आहे, ठीक आहे आपण 2 असला तरी चालेल, पण एकोप्याने राहा, एकच संघ राहा. शेवटी आपण सगळेजण जनतेची सेवा करतोय आणि म्हणून आपल्या भांडणाचा फायदा तिसऱ्याने कुणी घेऊ नये याची मला आपल्याला विनंती करायची आहे.